कराड़ सामाजिक कार्यकर्ता गणेश पवार द्वारा आयोजित उपोषण कार्यक्रम प्रशासकीय कार्यालय के सामने संपन्न हुआ। कार्यक्रम में कांग्रेस के जिला अध्यक्ष रंजीत सिंह देशमुख उपस्थित रहे। उपस्थित लोगों को संबोधित करते हुए उन्होंने उपोषण के माध्यम से बोगस मतदान संदेश पहुंचाने की महत्व पर जोर दिया। कार्यक्रम में पत्रकारों और स्थानीय नागरिकों की अच्छी संख्या में उपस्थिति रही। गणेश पवार ने उपस्थित लोगों को जानकारी प्रदान की। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। चोर गदी चोर, ओ चोर गदी चोर। सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार आज दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी बरेच गंभीर मुद्दे समोर आणलेले आहेत। अशा प्रकारे मताची नोंदणी झालेली आहे आणि त्यात अधिकाऱ्यांवरती गंभीर आक्षेप केलेले आहेत। त्या सर्व बाबी व्यवस्थित छानबीन होऊन त्याच्यावरती आता त्यांनी मत कमी केलेत, पण त्यातून हा सगळा प्रश्न सुटत नाही। हा प्रश्न अशा मोठ्या प्रमाणात कराड दक्षिण मध्ये 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती पण कारवाई होणं गरजेचं आहे। आणि गणेश पवारांच्या या दुसऱ्या आंदोलनाला आमचा सर्व काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि आम्ही कायम त्यांच्या सक्रिय बरोबर राहू। विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान बोगस मतदानाची नोंद झालेली आहे। त्या मतदानाच्या संदर्भात आपले कापिलगावचे गणेश पवार यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या गावामध्ये बोगस मतदान नोंद झालेले आहे आणि तशा प्रकारची कागदपत्र आढळून आलेले आहेत आणि या 2024 स्टॅम्प वापरल्यात आणि 25चे डॉक्युमेंट वापरल्यात। अशा प्रकारे बोगस कागदपत्र युवराज पाटील हे इथले अधिकारी यांनी अशा प्रकारची बोगस मतदान नोंद केलेली आहे। आमच्या वारुंजी गावात सुद्धा अशाच प्रकारचे जवळजवळ 300 मत दुबार लागलेले आहेत। आम्ही आता पंचायत समिती झडपीच्या निवडणुकीचे हरकतीचे कालपासून चालू झाले। आम्ही याद्यांची मागणी केल्या। आम्ही सुद्धा आता त्या बोगस मतदानाविषयी हरकती घेणार आहोत आणि या गणेश पवारने केलेल्या आंदोलनासाठी आपले जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख साहेब उपस्थित राहिलेले आहेत, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले आहेत आणि राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला त्या पद्धतीनं इथं पण खाली सुद्धा आम्ही तशा पद्धतीचं वोट चोरीच्या विरोधात आंदोलन चालू ठेवणार आहोत आणि आम्ही आज गणेश पवार यांना कराड काँग्रेस कमिटीच्या तर्फे पाठिंबा देत आहोत। आज संबंध देशामध्ये मुद्दा हा चर्चेला आलेला आहे। मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शासनता आहे आणि ती देश पातळीवरती सुद्धा होती आणि राहुल गांधींनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे वोट चोरी झालेली आहे चालू आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि ज्या प्रकारे देशामध्ये वातावरण आहे आणि लोकांच्या मध्ये भावना तयार झाली की हे सरकार हे वोट चोरीतून आलेलं आहे आणि राहुल गांधींनी हा आवाज बुलंद केलेला आहे। त्या आवाजाचा एक घटक म्हणून या ठिकाणी गणेशराव पवार ह्या विभागातील कापिलचे कार्यकर्ते त्यांचं हे दुसऱ्यांदा उपोषण होतंय आणि त्यांनी जे मुद्दे मांडलेले ते अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। पण हे सगळं कोण जाणीवपूर्वक करतंय? राहुलजी जे बोलतायत तेच पवार साहेब बोलतायत। त्यामुळे हा अतिशय महत्वाचा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे की अशी प्रक्रिया ज्यांनी घडवलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे झाले पाहिजेत आणि ते जर दाखल झाले नाही तर कायम ही प्रक्रिया तशीच चालू राहणार आहे। त्याच्यामुळे जो या ठिकाणी गुन्हा सिद्ध झालेला आहे, डबल नोंदणी केलेली आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। ही सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि या जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सन्माननीय गणेशराव पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसचे आमचे दक्षिण कराड काँग्रेसचे अध्यक्ष आणि सगळे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा ह्या आंदोलन ह्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे आणि गणेश पवारांची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरून ह्याच्यावरती कारवाई करण्यासाठी
या आंदोलनामध्ये सक्रिय राहणार आहेत. काँग्रेसची पदाधिकारी आता कधी आंदोलन करणार? गेल्या वेळी एकटे होते, आता पण एकटेच आहेत. हे बघा, या संदर्भामध्ये 12 तारखेला आम्ही सातारला मिटिंग घेतलेली आहे. तालुक्यामध्ये मुवमेंट चालू आहे. आज सकाळीच प्रदेशाध्यक्षांच्या बरोबर मी बोललोय आणि सातारला 11 तारखेला पण एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं होणार आहे आणि 12 तारखेला पूर्ण जिल्हाव्यापी आंदोलनाला आमची सुरुवात होणार आहे. त्या दृष्टीनं आमची मिटिंग 12 तारखेला सातारा या ठिकाणी आहे.